आपलं चालू आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स आणि स्पेशली त्याच्यात चालू आहे प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. मागच्या वेळेस आपण शेवटचं इटार्ड रिॲक्शन शिकलो होतो. आता बघा, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड दॅट इज बेन्झोअल्डिहाइड बाय ऑक्सिडेशन ऑफ मिथिलअरीन using chromium oxide CrO3. रिॲक्शन अशी आहे, मिथिलअरीन म्हणजे टोलिन इज कन्वर्टेड इनटू बेन्झिलिडीन डायॲसिटेट ऑन ट्रीटमेंट विथ chromium oxide in acetic anhydride at 273 to 278 Kelvin, and on hydrolysis it gives माहिती तुम्हाला बेन्झोअल्डिहाइड. मग कसं करायचं बघा, मिथिलअरीन म्हणजे काय असतो, टोलिन CHH प्लस आता झाला टोलिन किंवा मिथिल बेन्झीन ॲसिटिक अनहायड्राइड CH3CO CH3CO काय नाव याचं, ॲसिटिक अनहायड्राइड in presence of chromium oxide at 273 to 278 Kelvin first gives acetate product, diacetate product असं मिळतं तुम्हाला. OCOCH3 पुन्हा तसंच लागतो OCOCH3. असं इंटरमिडिएट कंपाऊंड मिळतो तुम्हाला. झालं, याचं नाव मी दिलंय तुम्हाला आत्ता सांगितलं होतं, बेन्झिलिडीन डायॲसिटेट. असं बेन्झिलिडीन डायॲसिटेट विच ऑन हायड्रॉलिसिस, याचं हायड्रोलिसिस केलं की काय मिळतं तुम्हाला, अल्डिहाइड. कोणता अल्डिहाइड झाला हा, बेन्झोअल्डिहाइड. बम रिॲक्शन. मग एकदा वापस. सो बेन्झोअल्डिहाइड कॅन बी ऑब्टेन फ्रॉम टोलिन अँड ॲसिटिक अनहायड्राइड. The oxidizing agent is used as chromium oxide. So toluene on oxidation with chromium oxide in presence of acetic acid at 273 to 278 Kelvin first gives intermediate product which is benzylidene diacetate, which on hydrolysis gives benzoaldehyde. पुढची एक मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ बेन्झोअल्डिहाइड दॅट इज बाय साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टोलिन. इट इज कमर्शियल मेथड. कोणती मेथड ही, कमर्शियल म्हणजे कारखान्यात वापरता. मग टोलिन घ्यायचा, त्याचं साइड चेन क्लोरिनेशन म्हणजे असा जो मिथिल ग्रुप आहे त्याचं क्लोरिनेशन होतं. नाव पाठ आहे तुमचं आता, याचं टोलिन क्लोरिनेशन करायचं. टोलिन क्लोरिनेशनसाठी Cl2 इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट HCl बाहेर पडेल. काय मिळतं तुम्हाला बघा, असा CH2Cl. याच्यातलं एक Cl इथं झालं, CH2Cl एक H उरला आणि याच्यातलं Cl, असं काय बाहेर पडेल, HCl. पुन्हा याचं काय होतं, क्लोरिनेशन Cl2 सनलाईट HCl बाहेर पडेल. आता काय होतं बघा, पुन्हा एक क्लोरीन त्याच्यात ॲड होतो, म्हणजे आता एक हायड्रोजन रिप्लेस होईल. काय लागेल, क्लोरीन म्हणजे CHCl2. काय बाहेर पडला, HCl. हा जो कंपाऊंड मिळाला आपल्याला, याचं हायड्रोलिसिस करायचं ॲट 373 Kelvin. हायड्रोलिसिस 373 Kelvin
ट्वाईस H2O तुम्हाला प्रॉडक्ट असा मिळतो, अनस्टेबल प्रॉडक्ट मिळतो, बरोबर. हायड्रॉलिसिस करायचं आहे म्हणजे काय वापरावं लागतं आपल्याला, OH ग्रुपवाला, मग CHOH ट्वाईसवाला ग्रुप मिळतो तुम्हाला असा CHOH ट्वाईस. हा बघा H2O कसं लिहितो आपण, H-OH ट्वाईस, मग CH आहे हे 2 OH ट्वाईस, 2 H उरले होते आणि 2 Cl, असं काय बाहेर पडेल, ट्वाईस HCl बाहेर पडतो, बरोबर. हा जो कंपाऊंड मिळाला हा कसा आहे, अनस्टेबल, इथं ट्वाईस HCl बाहेर पडेल. तर हा जो कंपाऊंड आहे अनस्टेबल, याच्यातून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. वॉटर मॉलिक्यूल म्हणजे H2O बाहेर पडेल. किती हायड्रोजन होते, 2 ऑक्सिजन. आता H2O बाहेर पडला म्हणजे 2 हायड्रोजन गेले, 1 ऑक्सिजन, 1 राहिला आहे तिथं. मग असा कंपाऊंड मिळाला तुम्हाला CHO, CH आणि याच्यातलं 1 ऑक्सिजन, असं काय मिळाला, बेन्झाल्डिहाइड. रिॲक्शन ती थोडी वाढवून दिली मी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये, मधले 2 स्टेप कॅन्सल केल्यात त्यांनी, म्हणजे समजण्यासाठी वाढवून दिलं की क्लोरिनेशन कसं होत जातं. सो वेन टोलिन अंडरगोज क्लोरिनेशन इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट, द हायड्रोजन्स, 2 हायड्रोजन्स फ्रॉम द मिथिल ग्रुप्स आर रिप्लेस्ड बाय द 2 क्लोरीन ग्रुप. This compound on hydrolysis at 373 Kelvin gives unstable product which on removal of water molecule gives benzaldehyde. So this is side chain chlorination of toluene for the preparation of benzaldehyde. पुढची एक रिॲक्शन शिकायची आपल्याला. तर वापस बेन्झाल्डिहाइडसाठी पुढची रिॲक्शन बघा, गॅटरमन किंवा गटरमन, मला नाही माहिती, त्याच्या बारशाच्या वेळेस मी नव्हतो. गॅटरमन कोच रिॲक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड. याच्यात होतं काय, बेन्झिन घ्यायचा. दिस बेन्झिन इज treated with vapors of carbon monoxide and HCl in presence of catalyst AlCl3 and CuCl under high pressure gives benzaldehyde. कसं मिळतं, बेन्झिन कोणाबरोबर ट्रीटेड करायचं, वेपर्स ऑफ कार्बन मोनॉक्साईड अँड हायड्रोजन क्लोराइड दॅट इज HCl in presence of catalyst AlCl3 and CuCl under high pressure. It converted into aldehyde, that is benzaldehyde. कसं मिळतं मग बेन्झाल्डिहाइड, ते तर तुम्हाला लिहिता काय लागेल, CHO, बेन्झाल्डिहाइड, CHO झाला, CHO काय बोलला, Cl आणि हा ग्रुप इथं लागला, इथला हायड्रोजन आणि हा Cl, असं काय बाहेर पडेल, HCl, दॅट इज बेन्झाल्डिहाइड. इट इज कॉल्ड गटरमन कोच रिॲक्शन. जेवढ्या सायंटिस्टच्या नावावरच्या रिॲक्शन आहे सगळ्या लक्षात ठेवायच्या, ते जास्त इम्पॉर्टंट असतात. पुढची एक रिॲक्शन आता फिडलक्राफ्ट ॲसिलेशन. बऱ्याच वेळ शिकलो आपण फिडलक्राफ्ट ॲसिलेशन. पुढचं आता फिडलक्राफ्ट ॲसायलेशन किंवा ॲसिलेशन, दॅट इज द ॲडिशन ऑफ ॲसिल ग्रुप. बऱ्याच वेळेस लिहून दिलं मी तुम्हाला, RC+O ॲसिल ग्रुप असतो. सो दॅट इज इन फिडलक्राफ्ट द हायड्रोजन ॲटम of benzene is replaced by RC+O group in presence of anhydrous AlCl3, that is called Friedel-Crafts acylation of benzene, which gives ketone. काय मिळतो तुम्हाला, कीटोन मिळतो. सोपी गोष्ट बघा,
रिॲक्शन पाहू आपण एक एक. बेन्झीन नाव द्यायची गरज नाही, याचं बऱ्याच वेळ झालं. CH3COCl. याला ॲक्च्युली कसं लिहिलं होतं आपण, वेगळ्या भाषेत कसं लिहिलं होतं, म्हणजे बॉन्ड दाखवून कसं लिहिलं होतं ते पण तुम्हाला माहिती आहे. असं बघा, CH3COCl असं लिहिलं होतं. मग असं CH3COCl. याचं नाव पण बऱ्याच वेळेस गेलं तुम्हाला, ॲसिटिल क्लोराईड. इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 हीट द्यावी लागेल. ॲसिल ग्रुप ॲड करायचा. एवढा ॲसिटिल ग्रुप म्हणजे ॲसिल ग्रुप झाला, तो इथे ॲड होईल. कसं राहील मग बघा, बेन्झीन C+O काय लागेल त्याला, CH3 प्लस इथला ग्रुप ॲड झाला, इथला हायड्रोजन आणि हा Cl, असं काय बाहेर पडेल, HCl. याचं नाव नॉमेनक्लेचरमध्ये आपण शिकवलं होतं आणि बऱ्याच ठिकाणी प्रिपरेशन पण झालं आहे. त्याचं नाव तुमच्या लक्षात आहे, 11वीला पण होतं, ॲसिटोफिनॉल. आठवत असेल तुम्हाला, फिनॉल म्हणजे कीटोनचा प्रकार झाला. याचं दुसरं नाव पण देता येईल तुम्हाला. कसे नाव द्याल, तर हा पहिल्या कार्बनवर फिनिल ग्रुप आहे, 1 फिनिल इथॅनोल. 2 कार्बनवाला इथेन, त्याला नोन इथॅनोल. 1ला फिनिल ग्रुप आहे, 1 फिनिल इथॅनोल और ॲसिटोफिनॉल. इथं आपण ॲसिलेशन करण्यासाठी काय वापरलं, पहिले ॲसिटिल क्लोराईड वापरला. मग तसंच ॲसिटिक अनहायड्रेट पण वापरता येतो, तो वापरू आपण. बघा आता, बेन्झीन प्लस CH3COO. आत्ताच लिहिला तुम्ही CH3COO. याचं नाव लिहिलं होतं आपण ॲसिटिक काय, अनहायड्रस AlCl3 हीट. एवढा ग्रुप अटॅच होईल, शेवटी प्रॉडक्ट तोच मिळेल. कोणता, ॲसिटोफिनॉल. कसं राहील मग बघा, बेन्झीन C+OCH3, बेन्झीन C+OCH3. काय उरलं बघा आता, CH3COO आणि याच्यातला काय निघाला होता, हायड्रोजन. म्हणजे काय लिहाल, प्लस CH3COO आणि याच्यातलं H, असं OH, विच इज कॉल्ड ॲसिटिक ॲसिड. आणि हे तेच नाव आहे, ॲसिटोफिनॉल किंवा 1 फिनिल इथॅनोल. बघा, व्यवस्थित ऑब्झर्व करा. अजून एक रिॲक्शन घेऊ आपण. बेन्झीन प्लस हा ग्रुप बदलूचा, C6H5O C+OCl. याचं नाव मी लिहून दिलं आहे तुम्हाला, फक्त तिथं C6H5च्या ऐवजी बेन्झीन रिंग काढली होती मी. जरा हा जो कंपाऊंड आहे बेन्झॉइल क्लोराईड गेला आपल्याला, बेन्झॉइल क्लोराईड. याला असं न लिहिता असं पण लिहू शकता तुम्ही. असं होतं C+OCl बेन्झॉइल क्लोराईड, किंवा बेन्झीन रिंगच्या ऐवजी काय लिहायचा, C6H5 झालं. या असंच माहिती तुम्हाला, कंपाऊंड असा मिळेल, 2 बेन्झीन रिंग एकत्र येतील अशा, C+OO आणि हा C, हा याच्यातला H आणि असा Cl, काय बाहेर पडेल, HCl. याचं नाव सांगा बरं, अगदी नॉमेनक्लेचर पासून सांगतोय तुम्हाला, 10-12 वेळेस गेला असेल ते नाव. दॅट इज कॉल्ड डायफिनिल कीटोन.
फिनिल कीटोन. एकदा पहिल्यापासून सगळ्या रिॲक्शन ऑब्झर्व करा. तर पुढची रिॲक्शन अल्डिहाइडच्या प्रिपरेशनसाठी. हे सगळे कीटोनचे टाईप होते. So preparation of aldehyde from esters. एस्टरचं रिडक्शन करायचं. Aldehydes can be prepared by the reduction of esters using diisobutyl aluminum hydride at 195 Kelvin. ईस्टर कळतो तुम्हाला? आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर. काय झाला हा? ईस्टर डाय आयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड H3O प्लस. इट कन्वर्ट्स इनटू, कशात कन्वर्शन होतं? अल्डिहाइडमध्ये R-CHO. बरं, मग ईस्टरचं एक्झाम्पल घेऊ आपण. असा घेतला CH3 CH2 C डबल बॉन्ड O O C2H5. याचं नाव राहतं इथिल प्रोपिओनेट. ईस्टरच्या नावाच्या शेवटी काय असतं? नेहमी ATE. काय मिळतं तुम्हाला? हे असंच राहील. अल्डिहाइड मिळतो. एवढा जो ग्रुप आहे अल्डिहाइडमध्ये चेंज होऊन जातो. म्हणजे CH3 CH2 CHO CH3 CH2 हा ग्रुप जो आहे CHO, याच्यापासून अल्कोहोल मिळेल तुम्हाला C2H5O आणि हायड्रोजन याच्यातून येतो OH. नाव पाठ आहेत तुमच्या आता, यांची सांगायची गरज नाही. CH3 CH2 CHO 3 कार्बनवाला प्रोपेन ना. चा काय काढतो आपण? E. आणि काय लावतो? अल्डिहाइड. प्रोपिओना अल्डिहाइड. सो वेन ethyl propionate undergoes hydrolysis or it is reduced by, कोणता ग्रुप सांगितलं तुम्ही? तुम्हाला diisobutyl aluminum hydride gives corresponding aldehydes. मग या जे रिॲक्शन होतं, या आतापर्यंत काय चालू होतं आपलं? प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. चॅप्टरचं नाव काय आपलं? प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स कीटोन्स अँड कार्बोक्झिलिक ॲसिड. मग आत्तापर्यंत अल्डिहाइड्स कीटोन्स होतं, ते संपलं. आता कार्बोक्झिलिक ॲसिड. सो प्रिपरेशन ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. ग्रुप माहिती आहे तुम्हाला कार्बोक्झिलिक ॲसिडचा काय असतो? COOH. मग आता त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. पहिली मेथड फ्रॉम नायट्रिल्स. फर्स्ट फ्रॉम नायट्रिल्स अँड अमाइड
ॲक्च्युली काय ती नायट्रिल्सपासूनच आहे, मध्ये अमाइड नावाचा ग्रुप कंपाऊंड मिळतो त्यासाठी. तर आपण लिहिलं तिथं नायट्रिल्स अँड अमाइड. रिॲक्शन कशी होईल? नायट्रिल कळतो तुम्हाला का? अल्किल सायनाइड. बघा मग नायट्रिल्स येतं तुम्हाला लिहिता कसं असतं? R3 ट्रिपल बॉन्ड N, याला नाव असं पण देतो आपण अल्किल सायनाइड. ऑन हायड्रॉलिसिस यूज इंटरमिडिएट प्रॉडक्ट असा RCH येईल का? असं तुम्हाला कसं काय माहिती? तुम्हाला नाही माहिती. हा H2O जो आहे H-OH, इथं OH लागतो, OH हां राहिला H, इथं डबल बॉन्ड होऊन जाईल NH. इंटरमिडिएट प्रॉडक्ट मिळाला. या इंटरमिडिएट प्रॉडक्टचं वापस रिअरेंजमेंट होती, म्हणजे कंपाऊंडची रिअरेंजमेंट. हा H इकडे येऊन जातो, म्हणजे RC डबल बॉन्ड O डॅश NH2. हा जो ग्रुप मिळाला याला म्हणतात अमाइड. आता लक्षात ठेवा अमाइड ग्रुप C डबल बॉन्ड O NH2 दॅट इज अमाइड. दिस अमाइड ऑन ॲसिड हायड्रॉलिसिस, याचं हायड्रॉलिसिस होतो वापस H2O डायल्यूट HCl. ॲसिड हायड्रॉलिसिस गिव्स करस्पॉन्डिंग कार्बोक्झिलिक ॲसिड. कसा मिळाला बघा, असा RC डबल बॉन्ड O, RC डबल बॉन्ड O. हा H2O म्हणजे कसा असतो? H-OH. मग हा OH प्लस H आणि हा NH2. असं काय बाहेर पडेल? NH3. काय मिळालं आपल्याला? कार्बोक्झिलिक ॲसिड. मग वापस एकदा नायट्रिल्स और अल्किल सायनाइड्स ऑन हायड्रोलिसिस first gives intermediate product which is called amide. Amide on acid hydrolysis gives corresponding carboxylic acid. आता एक्झाम्पल घेऊ आपण. असा पहिलं हा ग्रुप बदलू फक्त CH3C ट्रिपल बॉन्ड N, याचं नाव पाठ आहे तुमचं मिथिल सायनाइड. इथेन नायट्रिल पण म्हणतात. प्लस H2O gives intermediate product. काय होईल इथं? CH3C OH डबल बॉन्ड NH झालं. त्याचं रिअरेंजमेंट म्हणजे असं, हा ग्रुप इकडे CH3C डबल बॉन्ड O NH3 अमाइड. याचं काय करायचं? हायड्रॉलिसिस म्हणजे H2O डायल्यूट HCl. एवढा ग्रुप कार्बोक्झिलिक ॲसिडचा राहील CH3C डबल बॉन्ड O OH प्लस NH3. इथं काय आहे? NH2. सो दिस इज ॲसिटिक ॲसिड. आता आपण प्रिपरेशन कार्बोक्झिलिक ॲसिडचं बघतोय. मग तुम्हाला लगेच काय करावं लागेल? नॉमेनक्लेचर, IUPAC नॉमेनक्लेचर पाठ करावे लागतील, वापस लक्षात घ्यावं लागतील, वाचावं लागेल. इथं दुसरं नाव काय होतं मग सांगा? ॲसिटिक ॲसिडचं 2 कार्बनवाला काय नाव दिलं होतं आपण? इथेनॉइक ॲसिड. रिॲक्शन व्यवस्थित. आता ही जी रिॲक्शन आहे ही एवढी लांबवायची गरज नाही आहे, हिला शॉर्टकट पण लिहिता येते. मग ती शॉर्टकट कशी लिहायची ते सांगतो. किती वॉटर मॉलिक्यूल यूज केलं तुम्ही? 2 वॉटर मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ काय? HCl. मग ही जी पूर्ण रिॲक्शन आहे हिला शॉर्टकट असं लिहिता येतं. ही चेन आहे, पूर्ण चेन होती. रिॲक्शन कशी होती ती फक्त दाखवली होती. लिहिताना मात्र आपण असंही लिहू शकतो बघा.
अल्किल सायनाइड हा घेतला होता आपण आर सी ट्रिपल बॉन्ड एन अल्किल सायनाइड प्लस H2O 2 वापरले होते ट्वाइस H2O इन प्रेझेन्स ऑफ काय डायल्यूट HCl डायरेक्ट मिळेल तुम्हाला कार्बोक्झिलिक ॲसिड आणि ग्रुप मात्र बदलून जाईल आता काय बघा रिॲक्शन ऑब्झर्व करा कंपाऊंड असा मिळेल तुम्हाला हा HCl इकडे लिहितो प्लस HCl हीट हा कार्बोक्झिलिक ॲसिड मिळेल याच्यापासून आर सी डबल बॉन्ड OH कार्बोक्झिलिक ॲसिड झालं काय बाहेर पडेल H4Cl अमोनियम क्लोराईड रिॲक्शन बॅलन्स आहे का चेक करा बरं तुम्ही स्वतः वेळ लागला चालेल इकडचे ॲटम तिकडचे ॲटम सारखेच पाहिजे ऑक्सिजन कितीच बघा इकडं 1 2 इकडं किती ऑक्सिजन 2 झाले ऑक्सिजनचा काही प्रश्न नाही क्लोरीन इकडे 1 आहे इकडं पण 1 आहे हायड्रोजन किती बघा इकडं हा 1 आणि 4 किती झाले 5 किती झालं बेदुने 4 आणि हा 1 5 कार्बोक्झिलिक ॲसिड मग डायरेक्ट ही रिॲक्शन लिहिली तरी चालेल तुम्हाला याच्यानुसार आपण एक्झाम्पल लिहू CH3C ट्रिपल बॉन्ड N नाव आत्ताच दिलं होतं तुम्हाला मिथिल सायनाइड किंवा इथेन नायट्रिल प्लस H2O प्लस HCl काय मिळेल एवढा कार्बोक्झिलिक ग्रुप ॲसिड मिळेल CH3C डबल बॉन्ड OH प्लस NH4Cl ॲसिटिक ॲसिड पाठ झालं आहे अजून एक रिॲक्शन घेऊ आपण CH3 CH2 C ट्रिपल बॉन्ड N 1 2 3 कार्बनवाला याला आपण असं लिहू शकतो इथिल सायनाइड इथं काय बोललो तुम्ही मिथिल सायनाइड आता इथं इथिल सायनाइड इथं दुसरं नाव बोललो होतं इथेन नायट्रिल इथं 3 कार्बन आहे प्रोपेन नायट्रिल राहील प्लस ट्वाइस H2O प्लस HCl डायल्यूट इथे काय मिळेल तुम्हाला एवढा ग्रुप कशात कन्वर्ट होईल ॲसिडमध्ये म्हणजे CH3 CH2C डबल बॉन्ड OH प्लस NH4Cl 3 कार्बनवाला पार्ट आहे तुमचा प्रोपिऑनिक ॲसिड किंवा प्रोपॅनॉइक ॲसिड बघ माता so this is the first method for the preparation of carboxylic acid that is from nitriles and amides बेन्झोइक ॲसिड तयार करायचं असेल तर कसा तयार करता येईल मग इथे सगळे ॲलिफॅटिक घेतले आपण ॲरोमॅटिक बनवायचं असेल कसा बनवता येईल तुम्हाला बेन्झामाइड घ्यावा लागेल काय घ्यावं लागेल बेन्झामाइड सायनाइडची गरज नाही म्हणजे असा C डबल बॉन्ड ONH2 मी बोललो होतो तुम्हाला हा ग्रुप लक्षात ठेवा म्हणतो कोणता ग्रुप असतो CONH2 दॅट इज अमाइड ग्रुप बेन्झिनला अटॅच आहे याचं नाव असतं बेन्झामाइड प्लस H2O प्लस HCl बरं रिॲक्शन जमते का तुम्हाला न जमायला काय झालं ॲसिड पाहिजे आपल्याला ना मग बेन्झिन C डबल बॉन्ड O हा ग्रुप चेंज होतो कार्बोक्झिलिकमध्ये OH प्लस C डबल बॉन्ड O याच्यातला OH याचं लिहून HOH हा OH इथे ॲड झाला काय उरलं मग आता HCl आणि NH2
NH2 हा तिसरा हायड्रोजन, चौथा हायड्रोजन क्लोरीन म्हणजे NH4Cl. काय मिळालं तुम्हाला? बेन्झोइक ॲसिड. सो बेन्झोइक ॲसिड prepared from the amide, that is benzamide. On hydrolysis gives benzoic acid. बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये.